हॅलो, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वडापाव. वडापाव बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 5 ते 6 बटाटे. कुक कुक कुकरमध्ये टाकून 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. आणि बटाट्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी 6-7 ते मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या. लसूण, अद्रक आणि जिरे घेतलेत. त्यानंतर कोथिंबीर पण घेतली आहे. बटाटे उकडून झाल्याच्यानंतर थंड करून ते सोलून घेतलेत मी आणि हातानेच आपण बारीक करणार आहोत त्याला. त्यानंतर मसाला हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे मी, आपण घेतलेला. त्यानंतर इथे हातानेच जाड बारीक असे मी बटाटे करून घेतलेत. त्यानंतर आपण बटाट्याची चटणी करण्यासाठी फोडणी तयार करून घेतो आहे. त्यासाठी मी एका कढईत 2 पळी तेल टाकलं आहे. त्यानंतर जिरे टाकते त्यामध्ये. त्यानंतर हळद टाकली आहे. त्यानंतर आपण जो मसाला घेतला होता, हिरव्या मिरची, लसूण, अद्रक आणि जिरे, तो मसाला यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यातला कच्चटपणा निघून जाण्यासाठी परतून घ्यायचा आहे. पाहू शकताय रंग किती छान आला आहे मसाल्याला. त्यामध्येच थोडीशी कोथिंबीर पण आपण ॲड करणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण टाकणार आहोत. फोडणी इथे चांगली परतली आहे. आता आपण ती फोडणी बटाटे जे बारीक करून घेतलेत आपण त्यामध्ये टाकणार आहोत. फोडणी गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमच्यानीच त्याला मिक्स करते. त्यानंतर थोडं थंड झालं की मग हाताने मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित. मसाला सर्व बटाट्याला लागला पाहिजे, मिक्स झाला पाहिजे एकदम चांगल्या पद्धतीने. त्यामुळे हातानेच मिक्स करते मी. मसाला गरम आहे त्यामुळं भाजू शकतं, त्यामुळे सावकाशपणे हे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर पण मी त्यामध्ये ॲड केलेली आहे. मिक्स झाल्याच्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत वडे तळण्यासाठी. पाहू शकताय अशा पद्धतीने गोळे करून घेते मी. त्यानंतर इथे मी बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मिक्स करून घेते. या पद्धतीने ठेवायचं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं आपल्याला बेसन पीठ. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे मी. थोडंसं तापलं आहे का बघते. एक बेसन पिठाचं थेंब टाकून बघायचं, तापलं की कळतं आहे लगेच. त्यानंतर असं त्या पिठामध्ये मोडून आपण तेलामध्ये सोडून घेऊ वडा.
पाहू शकताय एकदम अशी चांगल्या पद्धतीने तळला गेला आहे वडा. त्यानंतर आपण परत दुसरे आणखी टाकून घेतो आहे. ते पण टाकल्या लगेच त्याला पलटी करायचं नाही, थोडंसं तळू द्यायचं, नंतर पलटी करायचं. पाहू शकताय किती छान पद्धतीने तळली जात आहेत. त्यानंतर असं जरा जास्त चपटी पण करून घेते मी. काही गोल बनवलेत आणि काही चपटी पण बनवलेत ते वडे. पाहू शकताय एकदम छान. त्यानंतर मिरच्या पण तळून घेतल्या ते मी इथं. पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण झालं आहे आपलं ताट रेडी. त्यानंतर मटकी, मूग मटकी हे पण तेल मीठ टाकून मी असं परतून घेतलं आहे आणि तयार आहे आपला वडापाव. काही गोल आहेत आणि काही चपटे असे वडे आहेत, पाव आहे, तळलेली मिरची, गरम गरम वडापाव. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.